चल ये 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 बस. आनंद सर, सर काय झालं? नाही काही. सर यू क्राईंग. रघु, पाणी दे. सर, नाही. सर घ्या. सर, सर काय झालंय? काय होणार? तुला कळतच नाहीये तो काय बोलतोय, कसं वागतोय. त्याला कसलंच भान राहिलं नाही. सर, सर प्लीज, सर प्लीज घ्या पाणी. खरंच सर, अमोलकर सर, गुरुने इतक्या वर्षाच्या मैत्रीचं हे मोल केलं, ही किंमत केली. आनंद, तुझी मानसिक अवस्था मी समजू शकतो, पण शांत हो प्लीज. आनंद, आनंद, नाही नाही, शांत हो आनंद प्लीज. सर ती शी इज ॲरोगंट सर, निर्लज्ज आहे सर ती. तुम्ही नका स्वतःला त्रास करून घ्या. मला माझं काही नाहीये. गुरुने माझा अपमान केला त्याचाही मला काही नाही. राधिका वहिनी आणि अथर्व त्यांच्यासाठी वाईट वाटतं. सुभेदारला काय समजलात काय तुम्ही? मित्र मित्र म्हणतो तर डोक्यावर बसायला लागलं. पावर काय चीज आहे ना तेव्हा कळेल तुम्हाला. एकेकाला दाखवून देईल मी. कम इन. बच्चा तू आधी आधी. I'm so glad तू आलीस. ये आधी. मला इतकं बरं वाटतंय आता तुला बघून. फायनली आपण भेटलो. कालपासून काय टेन्शन होतं माझ्या डोक्यानं तुला माहिती नाही. त्याच्या कालचं सगळं झाल्यानंतर मला इतकं एक्सप्लेन करायचंय तुला, मला इतकं बोलायचंय ना, पण आता तू फोनही उचलत नव्हतीस. मला काही कळेच ना कसं बोलावं तुझी, कसं सांगावं. पण एक काम करूया आपण. सगळ्यात आधी मला इतकं बरं वाटतं ना. आय एम सो ग्लॅड. डोंट टच मी. सर ऑफिस आहे ना, मॅनर्स एटिकेट पाळले पाहिजेत ना. राईट. नाही युअर राईट. मला कळतंय तुला राग आलाय बच्चा, आणि येऊ दे, मी येणारच ना. पण मी तुझा राग घालवीन सगळा. तू तू फक्त सांग मला. मला इतकं एक्सप्लेन करायचं ना तुला, एवढं सगळं सांगायचं ना की आपण एक काम करूया. तुला हवं त्या जागी जाऊया आणि मी सगळं तुला व्यवस्थित सांगतो. आपण आत्ता निघूया का? मी सगळं रॅपअप करतो. आत्ता आपण निघूया. मी सगळं सर मला कुठेही जायचं नाही. ओके, कम्प्लिटली फाईन. नाही, आय अंडरस्टँड. यू टेक युअर टाइम. मी थांबतो ना, काही घाई नाही. पण बच्चा मी तुला सांगतो, मी या एकेकाला दाखवून देईन ना. या सगळ्या ऑफिसमधल्या लोकांमुळे झालं नाही सगळं. एकेकाला दाखवून देईन. प्रत्येक नाही, मी नाही, तू दाखवून देशील. आय पुट यू ॲट सच अ प्लेस. सर त्याची वेळच येणार नाही. म्हणजे म्हणजे माझं रेझिग्नेशन. काय? सर ब्लॅकमेल करणारे एम्प्लॉईज नकोत ना ऑफिसमध्ये. सर हे रेझिग्नेशन मी फक्त ऑफिसमध्ये चालले म्हणून नाही.
तुमच्या आयुष्यात नाही निघून चालली आहे कायमची. अथर्वा, काय आई? अथर्वा इकडे ये बरं. हे काय हा अजून झोपेतच आहेस तू? चल बरं, आंघोळ करायची की नाही तुला? आंघोळ कर. नाही काय नाही, आज सण आहे, आंघोळ करायला पाहिजे. मस्त उठणं लावायचंय तुला. चल, मी तुला लावून देते. चल 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 लवकर. आई तू बाबाला उठून लावलं ना? उठणं लावण्याच्या आधी मी त्यांना शिस्त लावणार. म्हणजे तुला कसं मी सांगते, तुझी तुझी कामं कर, दप्तर भर, आंघोळ कर, सांगते की नाही? तसंच मी बाबांना काही काम करायला लावणार आहे. आणि अथर्व, आता आजी नाहीये बरं, मी दुकानात जाईन तर तुलाही तुझी तुझी काही कामं करायला लागतील. हो आई. करशील ना? हो आई मी करेन. छान माझं बाते. आई मी बाबाला उठवून आलो. उठवून येतोस? हो. अरे पण अथर्व, ऐक ना अथर्व. ज्या गोष्टी लहानांना कळतात त्या मोठ्यांना कळल्या असतात तर किती बरं झालं असतं. बाबा 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 उठा ना. बाबा उठा ना. काय रे? बाबा दिवाळीमध्ये तो लवकर नाही उठत, तो हेल मध्ये जातो. काय हेल मध्ये जातो? हो असं काही होत नाही. कोणी सांगितलं तुला? आईने. आई नाही सांगितलं? मग जात असेल. कुठे आई? कुठे आहे तुझी? आई चहा बनवते आहे. नंतर आई मला सगळ्यांनी तुझा पण देणार. अरे वा. जा जा, तू खा फराळाचं. मी आलो हा फ्रेश होऊन. हा जा. आई म्हणते नरकात जातो. नरकात असल्यासारखंच आहे आता सगळं.